श्री गुरुचरित्र ग्रंथाची ताकद. 3 वर्षापूर्वीची सत्य घटना आहे. अशी जून जुलै मधली. मी, केदार, प्रसाद आणि सुशांत पुण्याहून विदर्भाला माहूरला गेलो होतो. तेव्हा आलेला हा भयान अनुभव. आम्ही चौघं इनोवा घेऊन संध्याकाळच्या सुमारास कारंजात पोहोचलो. तिथे तासभर थांबायचं आणि पुढे 150 किलोमीटर आलेल्या माहूरला निघायचं असं ठरलं होतं. पण पावसामुळे आणि गाडीने नाटक केल्याने कारंजात पोहोचायला रात्रीचे 8:30 वाजले. तिथे दर्शन आणि जेवण वगैरे करत 10 झाले. पाऊस सुरूच होता. गाडीची बॅटरीचा प्रॉब्लेम, त्यामुळे पुढे जावं की नाही हा प्रश्न होता. हो नाही करत 10:30 वाजता आम्ही पुढे जायचं ठरवलं. ड्रायव्हिंगचं तसं टेन्शन नव्हतं, पण तो भाग आम्हाला नवा होता. शिवाय पाऊस, सुट्टीचं नियोजन असल्यामुळे वेळ वाया न घालवता आम्हाला पूर्ण ट्रिप करायची होती. म्हणून हळूहळू पोहोचून जाऊ म्हणत आम्ही निघालोच. त्याआधी मंदिराजवळ गाडी पार्क केली. तिथे एका दुकानाच्या आडोशाला उभ्या 3 गुरुजींनी आम्हाला शेगावला जाण्यासाठी कारंजा बस स्थानकापर्यंत लिफ्ट मागितली. त्यांनाही बरोबर घेतलं आणि बस स्थानकात सोडलं. तिथून थोडं पुढे आल्यावरच प्रसादला सीटवर बॅग दिसली. त्या गुरुजींची बॅग राहिल्याने आम्ही ती देण्यासाठी परत बस स्टँडकडे आलो. पण त्यांना बहुतेक गाडी मिळाली होती, त्यामुळे त्यात नंबर वगैरे असेल तर फोन करून कळू म्हणत ती बॅग केदारने त्याच्या सॅकमध्ये ठेवली. सॅक म्हणजे त्याची बॅग. आणि निघालो. आता आम्हा चौघांचा प्रवास माहूरच्या दिशेने सुरू झाला. वेळ रात्री 11. पाऊस आणि भयंकर काळोख. कारंजा ते माहूर हा 110 किलोमीटरचा रस्ता तसा आडमार्ग शांतच. कारंजा सोडलं की 10 किलोमीटर पासून जंगल सुरू होतं. क्वचितच एखादी गाडी दिसते. चौकातली छोटी गावं सोडली तर अंधार आणि भयान शांतता सोबत असते. आम्ही निघालो तर मुसळधार पाऊस पडत होता. थंड वारा, थकवा यामुळे बाकी सगळे डार झोपले. मी ड्रायव्हिंग करत होतो. पाऊस, काळोख, अनोळखी वाटा आणि भयान शांतता. त्यात एकही दुसरी गाडी सोबत नव्हती. परत अशात गाडी बंद पडली तर कल्याण. थोडी भीती वाटायला लागली. उडी घेतली होती त्यामुळे या भीतीला अर्थ नव्हता. गाण्याचा व्हॉल्यूम फुल केला. पावसाला शक्यतो स्टॉप स्पीड गाठला. पण कारंजा ते मानोरा असा 40 किलोमीटरचा प्रवास झाल्यानंतर मला झोप यायला लागली. म्हणून मानोरात थांबलो. चहा घेतला. वेळ रात्री 12 वाजता. तासभर आम्ही सरळ रस्त्यावर चालत होतो. किलोमीटरचे दगड वगैरे होते. 50 ते 55 किलोमीटर गेल्यावर एका ठिकाणी 2 रस्ते दिसले. त्या ठिकाणी 1 सेकंद थांबलो. कुठे जायचं? तिथे दर्शक फलक नव्हता. मला कन्फ्यूज झालं. एक रस्ता त्या रस्त्याला सरळ होता, दुसरा रस्ता थोडा तिरपा. आम्ही ठरवलं की सरळ रस्ता पकडून गेलो. पण काही अंतर गेल्यावर पुढे माहूरचा उल्लेख दिसेना. ना कुठलं गाव, इतर गाड्यांचा भास पण नाही. फक्त भयान, काळोख आणि पाऊस आणि समोरचा रस्ता. आम्ही रस्ता चुकलो होतो. फिरून मागे यायचं शक्य होत नव्हतं. रात्रीचे 1:30 वाजले होते. त्या भागात मोबाईलची रेंज नव्हती. पूर्ण रस्त्यावर फक्त आमची गाडी आणि फुल व्हॉल्यूम मध्ये गाणे. एव्हाना सगळे जागे झाले होते. चौघांचं असल्याने वैयक्तिक जरी टरकलेली असली तरीही कुणी दाखवत नव्हतं. सुशा म्हणतो, त्या 2 मध्ये चुकलो रस्ता आपण. आता सरळ चालू दे, फाटा सापडेल. त्या भयान वातावरणाचा परिणाम भीतीत बदलला होता. अशात गाडी बंद पडायला नको. हीच मोठी प्रार्थना. एखादा गाव येईपर्यंत आहे तोच एक रस्ता पकडून चालायचं आम्ही ठरवलं. अर्धा पाऊण तासच गेला. पाऊस पडतच होता, त्यामुळे खिडक्या बंद होत्या. रस्ता संपत नव्हता. अर्धा पाऊण तास तसंच चालत गेलो. गाडी चालवून जाम लागली. पाऊस, थंडी, थकवा आणि भीतीचा एकत्रित परिणाम म्हणून निसर्गाची हाक आली. त्यावेळी मला किडनी स्टोन झालेला होता. त्यामुळे फाटा गेला खड्ड्यात आणि ऍटलिस्ट आडोसा शोधून मोकळं होऊ या शोधात असतानाच त्या सुमसाम रोडवर डाव्या हाताला दूरवर एक शेत दिसलं. त्या शेतातच एक फार्म हाऊस होतं. फायनली इथे मोकळं होऊ आणि माहूरचा रस्ता विचारू. आता रस्ता सापडेल आणि पोहोचू या भरात
इथे मोकळं होऊ आणि माहूरचा रस्ता विचारू. आता रस्ता सापडेल आणि पोहोचू या भरात मी त्या फार्म हाऊसच्या बाहेर गाडी थांबवली. गाडीतून छत्र्या काढल्या आणि चौघं उतरलो. केदारने सवयीने त्याची बॅग पण घेतली. मी आणि सुशाने आधी एका बाजूला जाऊन सू केली. तिथेच पावसात पाय धुतले, कानाला हात लावला आणि घराकडे आलो त्यावेळेला. जुनाट पद्धतीने बांधकाम असलेलं ते मोठं घर होतं. शेताच्या एंट्रीवर एक लिंबाचं मोठं झाड. घराबाहेर एक पिवळा बल्ब लावलेला, त्याचा प्रकाश बाह्य भाग किमान प्रकाशमान होता. एक मोठा पोर्च होता. एका बाजूला लाकडी बैलगाडी बांधली. तिच्या पुढे चारा वगैरे पडला होता. एक कुत्र गाडी खालच्या कोरड्या जागेत निर्विकारपणे बसलेलं. पाऊस, काळोख, एकूणच भयान वातावरण. अचानक सुशाच्या लक्ष कोपऱ्यात गेलं. तिथे एक माणूस इतक्या मुसळधार पावसातही डोक्यापासून पायापर्यंत पूर्ण झाकलेल्या अवस्थेत शांत झोपलेला होता. त्याचे ते झाकलेले कपडेही पूर्ण कोरडे. आम्ही चौघं चक्रावलो. एकूण भयान वातावरणात ती भीतीदायक होतं. रस्ता विचारणं महत्वाचं होतं आणि कदाचित मदत मिळेल या अपेक्षेने तशाच चक्रावलेल्या अवस्थेत आम्ही चौघं एकमेकांच्या हात पकडून त्या पोर्चकडे आलो. दरवाजा उघडाच होता, पण आतमध्ये दुसरं दृश्य विचित्र होतं. आतमध्ये 7 ते 8 माणसं तशाच अवस्थेत डोकं ते पाया पांघरून झोपलेले होते. घर पूर्ण उघड होतं. मी आणि सुशानं दरवाजा वाजवून भाऊ, दादा वगैरे हाका मारल्या, पण काहीच फरक पडला नाही. आतमध्ये जाऊया का? एखादं प्रेत असावं असं सगळे पडले होते. त्या भयान वातावरणात ती परिस्थिती विचित्र अमानिक भीती घालत होती. पावसात असूनही न भिजलेला तो बाहेरचा माणूस, पुतळ्यासारखा स्तब्ध कुत्रा, सगळं समजण्या पलीकडलं होतं. आम्ही मध्ये पाय ठेवणार इतक्यातच एक गडगडाट झाला आणि वीज चमकली. केदारला अचानक काय झालं काय कळेना. तो ओरडला, तेजा, सुशा, प्रसाद, थांब. आमचा पाय ठिकाणीच थांबला. इथून निघून चल, गाडी काढ. आणि घाईत ओरडतच त्याने आम्हाला गाडीत बसवलं आणि चल. आधीच भेदरलेलो आम्ही केदारच्या वागण्याने चक्रावलो. याला काय झालं अचानक? एकूण प्रकार काय? नाटक करणारी गाडी सहज कशी सुरू झाली हे विचारण्यापर्यंत आम्ही त्या रस्त्याला लागलो होतो. सुशा गाडी चालवत होता. केदारने गाडीत बसलेल्या दुसऱ्या मिनिटाला झोप ताणली. कुणीच बोलत नव्हतं. सगळे कळण्यापलीकडचं होतं. केदारचं वागणंही विचित्र होतं. मी, सुशा आणि प्रसाद भलत्याच तंद्रीत होतो. रात्रीचे 3 वाजले होते. पावसाचा जोर कणभरही कमी झाला नव्हता. फुल व्हॉल्यूम म्युझिक फक्त होतं. तोच शून्य रस्ता, काळोख. यात अजून एक गोष्ट होती, ती म्हणजे आम्हाला गोल गोल फिरतोय असंच वाटत होतं. चकवा असल्याने तंद्रीत असलेला वाटून आम्ही त्या गोष्टी एकमेकांशी बोलत नव्हतो. पण रस्ता कापणं महत्वाचं होतं. त्यामुळे कुठलाच एक्स्ट्रा विचार न करता आम्ही चालत होतो. ते गुळ फार्म हाऊस, केदारचं वागणं पण डोक्यात होतं. 2 तास आम्ही तसेच सरळ जात होतो. किती अंतर कापलं, कुठे जातोय, काय सुरू कळत नव्हतं. एव्हाना पहाट झाली. पाऊस जवळपास थांबला होता. 5 वाजेच्या सुमारास आम्हाला एक चौक दिसला. फायनली आम्ही तिघं अक्षरशः किंचाळलोच. केदार झोपेत होता. सुटलो रे बाबा एकदाचं. त्या चौकात एकीकडे माहूर, एकीकडे दारवा, तिसरा रस्ता मानोराकडे जातो असा फलक होता. सापडला रस्ता. माहूरकडच्या रस्त्याकडे आम्ही वळलो. आता जरा नॉर्मल वाटत होतं. गाड्या वगैरे ये जा करत होत्या. माहूरचे माइलस्टोन दिसत होते. हलकं वाटत होतं. काल रात्रभर डोकं जड झालं होतं. रस्त्यावरच्या एका चहाच्या टपरीवर आम्ही थांबलो. गाडी लावली आणि उतरलो. खूप रिलॅक्स वाटत होतं. केदारला उठवलं. चहा घेत घेत आमच्या त्या घराविषयी आणि रस्त्याविषयी गप्पा सुरू होत्या. आम्ही आणि सुशांतची ड्रायव्हिंगमुळे वाट लागली होती. केदारचं डोकं दुखत होतं. पण तुला काय झालं रे अचानक? केदार का ओरडला तिथे? का विचित्र वागत होता? केदार म्हणाला, तेजा, आई शपथ, कळतच नव्हतं रे. अचानक
मी काय बोलत होतो, काय करतोय, मी काय करतच नव्हतो. आपोआप होत होतं सगळं. केदारचं खोटं बोलत नसावं, कारण त्याचं वागणं आमचं ऐकणं चमत्कारिक होतं. आम्ही जरा चक्रावलो होतो. तो न संपणारा रस्ता, ते घर, ती माणसे, याचं गप्पा सुरू होत्या. इतक्यात तिथला चहावाला आश्चर्यचकित चेहऱ्याने आमच्यात गप्पात पडला. तुम्ही शेतातल्या रस्त्याने आलात का? तरी वाचले. काय काय बोलतात भाऊ, ती माणसं वाचत नसतात. भूलभुलैया आहे तो रस्ता. औसाच्या रात्री माणसं गिळतात. काल औस असून बी वाचलात तुम्ही. पोरांनो, नशिबान आहात तुम्ही. चहावाल्यानं असं सांगितल्यावर आम्ही पण गोंधळलो. आपला रस्ता चुकणं इतकं भयंकर कसं झालं? वाचलं काय? 1 मिनिट, नीट सांग भाऊ, काय आहे ते? डेंजर होतं भाऊ. देवाची कृपा समजा. मारुतीला नारळ फोडा, गुरूंचं दर्शन करा. चहावाला माणसाला बघून खरं तर मी अजूनही गोंधळलो होतो. त्याचा चेहरा कुठेतरी बघितलेला वाटत होता, पण चहा पुढे ते महत्वाचं नव्हतं. झाला प्रकार भयंकर वाटत होता. त्या चहावाल्याचं बोलणं आमच्या डोक्यावरून जात होतं. माहूरला पोहोचण्याची घाई असल्याने आम्ही या प्रकरणाचा छडा लावणं पुढचं पुढे बघून म्हणून तिथून निघालो. तासाभरात आम्ही माहूर सुखरूप पोहोचलो. तिथे 2 दिवसाच्या मजेत झाला प्रवास विसरलो. रस्ता चुकल्याने 100 ते 150 किलोमीटरचा आम्हाला मोठा फेरा पडला. पाऊस आणि आडमार्ग यामुळे भयान वाटलं, इतकंच डोक्यात होतं. पण चहावाला काय बोलत होता, त्याला आधी कुठे पाहिलं, या प्रश्नाचं मला उत्तर मिळत नव्हतं. नेमका आठवत नव्हतं. माहूरहून निघायची वेळ आली. आम्ही गाडीत बसलो. मी नेहमी गाडी सुरू करताना डिझेल किलोमीटर वगैरे चेक करतो. त्या दिवशी पण केली. किती किलोमीटर रिकामा फिरलो याचा हिशोब करायला, आणि एक मोठा धक्का बसला, ज्यामुळे आम्ही सगळे चक्रावलो. कारंजा ते मानोरा 40 किलोमीटर. मानोरा ते जिथे आम्ही रस्ता चुकलो तो पॉइंट 20 किलोमीटर, आणि तो चौक ते माहूर 40 किलोमीटर. इतकंच जवळपास 100 ते 110 किलोमीटरच पुढे सरकलं होतं. पण रात्री 12:30 ते सकाळी 5 वाजेपर्यंत आम्ही अखंड ज्या रस्त्यावर फिरलो ते किलोमीटर कुठे गेले? त्या रस्त्यावर फिरल्याची नोंदही झाली नव्हती. ना गाडीचं डिझेल संपलं होतं. सुशा भलतीच गडबड करत होता दिसतंय. सुशा भलतीच गडबड दिसतंय. हा रे, कळत नाही काय होतंय ते. चहावाल्याला गाठू. चहावाला काय बोलला होता? असंख्य प्रश्नांचं काहूर मांजलं. भीतीपेक्षा गोंधळ झाला होता. आम्ही जरा चक्रावात प्रवास केला त्यावेळी दिवसाच, कारण संध्याकाळच्या आत धुळ्यात आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पुण्यात पोहोचायचं होतं. पाऊसही नव्हता. चहाच्या टपरीपर्यंत आलो, तिथे कोणीच नव्हतं. हा चहावाला कुठे गेला यार? प्रसादनं भैया भैया भाऊ आवाज दिला. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने एक माणूस आलो म्हणत पळत आला. बोला, काय देऊ? चहा, कॉफी? हा कोण चहावाला? ते दुसरे भाऊ कुठे आहे? तो कोण दुसरे भाऊ? तेच जे परवा होते. नाहीतर परवा तर मीच होतो इथं. माझंच हॉटेल आहे. तुम्हाला कोण भेटलं? अजून एक धक्का. परवा भेटलेले ते कोण? चेहरा पण कुठेतरी बघितलेला वाटत होता. रस्ता चुकणं, निर्जन अनोळखी रस्ता येईपर्यंत ठीक, तसं नॉर्मल होतं ते घर सुद्धा. म्हणजे विचारांच्या एका चौकडीत बसू शकत होतो. पण तो न भिजलेला माणूस, प्रेतवत झोपलेली माणसं, केदारचं विचित्र वागणं, तो किलोमीटरचा गोंधळ, आणि त्या चहावाल्याने सांगितलेलं ते सगळं काय होतं? तो माणूस कुठे गेला? इथे अजून जास्त गोंधळ होत होता. जास्त वाढवण्यापेक्षा, विचार करण्यापेक्षा हे प्रकरण इथेच विसरू. डोक्याला ताण देण्यानं फायदा होणार नाही. प्रॅक्टिकल विचारांना मनाची साथ नव्हती. काहीतरी भयंकर नक्की आहे. चौघही शांत होतो. भीती नव्हती, पण दडपण जाणवत होती. आम्ही चौकात पोहोचलो. चौकातलं दृश्य अजून चक्रावत होतं. आम्हाला चक्कर यायचं होतं, बस बाकी हे होतं. परवा सकाळी ज्या चौकात आम्ही आलो तिथे एक रस्ता वाया मानोरा आणि एक कारंजाला जातो. एक वाया दारवाज कारंजाला जातो. तिसरा रस्ता माहूरकडे जातो. मग चौथा रस्ता कुठे गेला? आम्ही ज्या रस्त्याने या चौकात आलो तो
तो रस्ता आम्हाला दिसतच नव्हता. त्या ठिकाणी चौथा रस्ता नव्हता. जो रस्ता गायब झाला होता. काय प्रकार आहे यार हा? याच चौकात आलो होतो ना. आम्ही सुन्न झालो होतो. हे 3च रस्ते आहे भाऊ. एका वडा पाववाल्यानं सांगितलं. डोकं जड झालं होतं. असला प्रकार मनात नव्हतं. कारंजा व्हाया दारवा 110 किलोमीटर, व्हाया मानोरा 150 किलोमीटर. सुशा आपण बघू काय प्रकार आहे ते. दिवस आहे, कोरडा आहे. 40 किलोमीटर जास्त तर चालेल. व्हाया मानोरा हा रस्ता पकडला. सरळ आणि अगदी नॉर्मल गाड्या वगैरे होत्या. तो रस्ता गायब असणं ही सीमा होती. गोंधळलेलो होतो. जिथे आम्ही रस्ता चुकलो तो पॉइंट आता आमच्या नजरा शोधत होत्या. 50 ते 60च्या स्पीडनं हळू गाडी चालवत होतो. मी आणि सुशा एकही टप्पा सोडत नव्हतो. आम्ही मानोरात येऊन पोहोचलो. तिथे मी चहा घेतला. त्याच टपरीवर चौघा आता सुन्न होतो, शांत होतो. त्या रस्त्याची एंट्री आणि एक्झिट गायब झाली होती. मग तो न संपणारा रस्ता, हे घर, काय प्रकार होतं? आमचा भ्रम की अजून काही? तो चहावाला, तो कोण होता? झाला प्रकार अविश्वसनीय होता. पण काय होता भाऊ? ते पुढे 20 किलोमीटरवर 2 रस्ते मिळतात ते गाव कुठलं हो? कुठला रस्ता होतो? सुशानं चहा घेता घेता त्या चहावाल्याला विचारलं. चहावाल्यानं डोळे फाडून आमच्याकडे पाहिलं. तुम्हाला तो रस्ता भेटला? औसेला गेला व त्यावर तो खूप लांबच फेरा होता. अगागा पोरांनो, लांब नव, मरणाचा फेरा होता तो. त्यावर जो जातो तो परत येत नाही. रस्ता गिळतो त्याला. परत कसं आला तुम्ही? हे ऐकून आम्ही गोंधळलो. आता इथे बसून काय ते प्रकरण निपटायचं असं ठरवलं. त्या वयस्कर चहावाल्याला आम्ही समोर बसवलं. त्याने जे सांगितलं ते धक्कादायक होतं. स्वतः अनुभवल्यामुळे हे खोटं ठरवायचा प्रश्नच नव्हता. हा बुलबुलाई आहे चक. वाह, एकदा जो जातो तो तिथेच गडप होतो. औसेला सापळ्यात अडकतो माणूस. घेरी येत तुम्हाला दिसलं काय? बाहेर कसे गेलेत? त्या दिवशी माझा लेओक होता इथं. त्यांना सांगाय राहिलं की आडवी वाट पकडा, औस हाय. तो माणूस त्या बाबतीत माहितगार दिसत होता. मग आम्ही त्या माणसाला ते घर, माणसं, केदारचं विचित्र वागणं वगैरे सांगितलं. तुमची घेरी आली होती. ते घर नाही, काळाचं नरड होतं. आणि ते माणसं मडी होती म्हणते. हो, तुम्ही तसेच पडले असता, त्या माणसासारखे पडले असता म्हणते, जर त्यांना तुम्ही हात लावला असता. आमच्या पायाखालची जमीन सरकली. अंगावर शहारे आले. औसेच्या रात्री तो त्या रस्ता उघडा होतो. म्हणजे अमावस्येला तो रस्ता उघडा होतो म्हणते. ज्याची घेरी असलं तो त्या वाटेला जातो आणि फसतो. ज्यानं ती रात काटली तो वाचला. त्या घरात जो गेला तो मेला. तुम्ही लय नशिबान आहे बघा. देवाची कृपा म्हणून सुटलात. लय किस्से ऐकले त्या वाटेचे. सगळं चित्र आमच्या समोर आलं. विश्वास नव्हता, पण नाकारू शकत नव्हतो. आम्ही फसलो कसं? त्यापेक्षा त्या माणसाचा तुम्ही वाचले कसं हा प्रश्न महत्वाचा होता. त्यापुढे कसे फसलो आणि हे गौण होतं. हादरलो मातलो होतो. त्यामुळे बरोबर हे कसं घडू शकतं? वाचलो. पाणी देवरा, खरं खोटं देव जाणे. पण आम्ही काहीतरी विचित्र अघटित अनुभवलं होतं हे खरं होतं. तो उंबरठा ओलांडला असता तर, त्या माणसाला हात लावून उठवलं असतं तर. वाचलो. केदारने वेळीच रोखला म्हणून. यस केदार, तूच. मी सुशा आणि प्रशांत केदारकडे थँकफुली बघू लागलो. केदार थोडा बचावलेला होता. केदार म्हणाला, त्याची आई शपथ कळतच नव्हतं रे. अचानक मी काय बोलत होतो, काय करतोय, काय करत नव्हतो, आपोआप सगळं होत होतं. भाऊ, तुम्ही कारंजात मंदिरात पाठक भटजींना भेटा. संबंध सांगतात ते तुम्हाला, चहावाल्याने सांगितलं. आम्ही कारंजात आलो. पत्ता विचारून पाठक गुरुजींकडे गेलो. ते मंदिरातच होते. तिथे जाऊन भेटलो. माझा स्नेहबंध मासिकातून त्यांच्याशी ओळख निघाली. त्यांनी आम्हाला मंदिरापुढे एका रूम मध्ये नेलं. शांततेत बोलू.
आम्ही त्यांना घडल्या प्रकार चहावाल्यांचं बोलणं सविस्तर सांगितलं. तुमची घेरी आली होती खरंय, पण महाराजांच्या कृपेने वाचलात. दैवी शक्ती होती तुमच्यासोबत. म्हणजे केदारच्या हातून कुठली तरी चांगली शक्ती आमचं त्या वाईट स्थितीत रक्षण करत होती, मार्ग दाखवत होती. पाठक गुरुजींनी एक हिंट फक्त दिली आणि परत गेले. दैवी शक्ती आमच्यासोबत? आम्ही आधीपासूनच्या एक एक पैलूवर विचार सुरू केला. रस्ता चुकणं, निर्जन अनोळखी रस्ता, ते घर, पण तो न भिजलेला माणूस, प्रेतवत झोपलेली माणसं, केदारचं विचित्र वागणं, तो किलोमीटरचा गोंधळ, दोन्ही ओळखीचे वाटणारे चहावाले, यातली बरीच उत्तरे मिळाली. पण नवीन प्रश्न देऊन गेली. दैवी शक्ती कोणती? केदारचं विचित्र वागणं होतं, पण केदारचं का? याचं उत्तर शोधायला लागलो, कारण त्याचमुळे मूळ सापडणार होतं. आम्ही चौघे मित्र सोबत होतो. चौघेही उपनियत शाकाहारी. मी आणि सुशानं सू केली होती, केदारनं नाही. पण प्रसाद पण तिथेच होता. एक एक गोष्टी पडताळून पाहिली, किंवा सुशाला आपणच ट्रेस केस झालं. सॅक, बॅग, ती वाली बॅग, केदारच्या पाठीवरची ती बॅग, हा एकमेव फरक चौघांमध्ये होता. केदार, बॅग दे. मी केदारची बॅग उघडली. त्यात त्याचा रोजच्या वस्तूशिवाय आणखी एक वस्तू होती. एक महत्वाची कडी सुटली होती. आम्हाला एक महत्वाची कडी सुटली होती. आम्हाला आमची सगळी उत्तरे तिथेच मिळाली. माझे डोळे विस्पारले गेले. सगळं चित्र माझ्या समोर आलं. डोळे पाणावले. फ्रेंड्स, आपण एक महत्वाची कडी विसरत होतो. ते 2 गुरुजी आठवतंय? आपण त्या दिवशी त्यांना बस स्टँडवर सोडलं, त्यांची बॅग राहिली. केदारच्या सॅकमध्ये ती बॅग होती. पण त्या बॅगेचा गुरुजींचा काय संबंध? अरे संबंध आहे. तो चौकातला गायब झालेला चहावाला आठवा. ओ माय गॉड, यस तेजा, यस. मी म्हणालो होतो ना, ओळखीचा चेहरा आहे, तेच गुरुजी. आता मानोऱ्यातील ते म्हातारे चहावाले आठवा. हे ते दुसरे गुरुजी. यस, म्हणून चेहरा ओळखीचा वाटत होता. म्हणजे ते 2 गुरुजी ज्यांना ते सोडलं त्यांनी बस स्टँडवर, ते 2 चहावाले होते. ठीक आहे. हा, मी ती बॅग उघडली. त्यात श्री गुरुचरित्र ग्रंथ होता. त्या भयान वाटेवर आम्ही जे निर्णय घेतले, सरळ चालत राहू, थांबायचं नाही, त्या घरात प्रवेश करायचा नाही, गाडी सुरळीत चालणं, हे सगळं त्या ग्रंथाचा प्रभाव होता. त्या शक्तीने अमावास्या संपेपर्यंत आमचं रक्षण केलं. केदारच्या सॅकमध्ये हा ग्रंथ होता आणि ती सॅक त्याच्या पाठीवर. फक्त केदारचंच का, हा प्रश्न हे उत्तर होतं. आता चौघांच्या डोळ्यात वेगळीच चमक आली. देवाची कृपा समजा, मारुतीला नारळ फोडा, गुरूंचं दर्शन करा, तुम्ही लय नशिबान आहे बघा, देवाची कृपा म्हणून सुटलात. त्या 2 चहावाल्यांचं हे शब्द होते. शब्द आठवले. ठीक आहे. आम्ही सुखरूप बाहेर पडल्याचं सगळं चित्र समोर होतं. ते कोणीतरी अवतारी असावेत. त्यांचं गाडीत बसणं, बॅग विसरणं हे सहज नव्हतं. आमच्यावर पुढे येणारं संकट ओळखून त्यांनी निर्माण केलेले ते सुरक्षा कवच होतं. आणि त्या संकटाच्या काळातही त्यांची आमच्यावर नजर होती. आम्ही चौघं त्या रूममध्ये पाणवल्या डोळ्यांनी शांत बसलो. चौघही गुरुचरित्राचं दरवर्षी पारायण करतो. गुरूंची अशा प्रकारे अनुभूती मिळेल हे स्वप्नातही कधी वाटलं नव्हतं. आम्ही महाराजांच्या मठात साष्टांग नमस्कार केला. तो भयान गूढ रस्ता, चकवा, घेरी, ते घर, ती प्रेत, हे सगळं आजही स्वप्नातही वाटतंय. ती रात्र, तो प्रवास आमच्या आयुष्यातला भयान रात्रींपैकी एक होती. तेव्हा काय प्रसंग उभा होता, काय झालं असतं. गुरुचरित्राचा जागृत ग्रंथ महाराजांचा दृढ विश्वास कवच होऊन आला. तो ग्रंथ माझ्याकडे आहे. दरवर्षी त्याचं पारायण करतो. काळ आला होता, वेळ आली नव्हती. ही घटना खरी आहे. कथानक नाही. एका पिशाच्य शक्तीने गाडीला अपघात करण्याचा प्रयत्न केला, पण करू शकला नाही, कारण त्या गाडीत श्री गुरुचरित्राची पोथी ठेवली होती. इथे ही गोष्ट संपते. धन्यवाद.